आपण पाचट ठेवलेलं आहे, म्हणजे हे का पाचट दिसते तुम्हाला. तर ह्याच्यामुळे तुम्हाला लक्षात येऊन जाईल की आता हे ऊस आपला खोडवा आहे म्हणून. हे खोडव्या ऊसाचं आज आपलं माती लावायचं काम चालू आहे खोडव्या ऊसामध्ये. तर हे पाचट ठेवायच्या अगोदर आपण ह्याच्यामध्ये पाचटाची कुट्टी हाणून घेतलेली आणि पाचटाची कुट्टी हाणून बागला फोडणी यंत्र हाणलं आणि ही साईडची माती त्या पाचटावर आपण टाकून घेतलेली आहे. तर आज बघा ऊस आता किती मोठा झाला, जवळपास माझ्या छाती इतकाला ऊस झालेला आहे. आणि ह्या ऊसामध्ये आता माती लावण्याचं काम चालू आहे. पाचट कसं कुजलंय हे मला आज तुम्हाला दाखवून द्यायचं आहे ह्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. किंवा पाचटाचं व्यवस्थापन खरंच चांगल्या पद्धतीने होतंय का, इतक्या दिवसामध्ये पाचट कुजतंय का, हे आपण ह्या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहेत. तर मी तुम्हाला आता ते पुढच्या साईडला त्या तिकडं तुम्हाला दिसतंय की आमच्याकडं कुबोटा ट्रॅक्टर आहे आणि त्या ट्रॅक्टरला रिव्हर्स फॉरवर्डचं रुटर आहे. ह्या रिव्हर्स फॉरवर्डच्या रुटरने आपण त्याला माती लावण्याचं काम आपलं चालू आहे. तर आता बघा इकडच्या सरीमध्ये लगेच तुम्हाला हे पाचट दिसन जिथं माती न लावलेली, आणि ज्या जागेवर आता माती लावली त्या जागेवर हे बघा पूर्ण पाचट हे मिक्स झालेलं आहे. बघा सरी किती एकदम भारी सरी पडली, ऊसाला भर पण चांगली लागली. हे बघा इथपर्यंत कडीपर्यंत माती लागली, इकडच्या बाजूला पण कडीपर्यंत माती लागली आणि एकदम मस्तपैकी अशी खोल सरी अशी आपली पडलेली आहे. तर हे आता पुढून ट्रॅक्टर येत आहे. तर बघा बऱ्याच शेतकऱ्याचा असा प्रश्न येतोय किंवा 4 फुटामध्ये आमचं रिव्हर्स फॉरवर्डचं रोटर चलत नाही, तर मग त्याच्यामध्ये काय केलं पाहिजे. तर आज मी तुम्हाला ते पण दाखवून देणार आहे. किंवा 4 फुटात जर तुम्हाला हाणायचं असेल रिव्हर्स फॉरवर्डचं हे ट्रॅक्टर, तर तुमचा ऊस मोडला नाही पाहिजे. आता बऱ्याच शेतकऱ्याचा ऊस मोडतोय, तर आमचा बघा ऊस इथं कुठेही तुम्हाला मोडलेला दिसणार नाही. तर हे जर ऊस तुम्हाला जर मोडून द्यायचं नसेल तर तुमचं जे रोटावेटर आहे ह्या रोटावेटरमध्ये आपल्याला थोडासा बदल करावा लागणार आहे. तर रोटावेटरमध्ये आपल्याला काय बदल करायचा आहे, तर रोटावेटरमध्ये आपल्याला काय बदल करायचा आहे मी तुम्हाला आता दाखवून देतो. आता हे ट्रॅक्टर इथं थांबणार आहे आपलं, थांबल्यानंतर मी तुम्हाला लगेच दाखवून देतो की आपल्या रोटावेटरमध्ये आपल्याला बदल काय करायचा आहे. आता इथं पाचट होतं आणि इथून ट्रॅक्टर गेलं की बघा इथलं पाचट सगळं भोगा झालं. ह्या बघा इथलं पाचट दाखवून देतो तुम्हाला. ह्या बघा हे सगळं इतकं असं बारीक बारीक ह्याचे असे तुकडे तयार झालेले आहेत आणि पाचट आपलं सगळं मातीमध्ये मिक्स झालेलं आहे. ह्या बघा इकडं पुढं पण ट्रॅक्टर आता चाललंय. तर पुढं बघा कसं पाचटाची कुट्टी व्हायला लागली, व्यवस्थित सगळं पाचट मिक्स व्हावं लागलंय. ह्या बघा आता इकडच्याच बाजूला बघा ह्या बघा पाचट किती आहे. ह्या बघा इथं बघा काही कितकाला पाचट आहे इकडच्या बाजूला, आणि ह्याच्यात लगेच बघा सगळं पाचट असं व्यवस्थित मिक्स होऊन ते सगळं पुढं आपलं दांड पडायला आपल्याला पाणी येण्यासाठी. तर हे आपलं रोटावेटर इथं हाणणं चालू आहे. ह्याच्यामध्ये काय बदल केला हे मी तुम्हाला दाखवून देतो. ए बाला ए हे हे वर उचल ना, वर उचल ना. तर बघा हो का इथलचं सगळं पाचटाची व्यवस्थित अशी कुट्टी झाली. वर उचल ना, वर उचल ना.